जुन्नर म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमींसाठी जणू एक तीर्थक्षेत्रच. कारण याच पवित्र भूमीमध्ये आपल्या राजांचा जन्म झाला होता. या तालुक्यामध्ये एकूण 7 किल्ले आहेत. त्यामध्ये शिवनेरीनंतर सर्वात महत्त्वाचा आहे किल्ले चावंड. जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत चावंड किल्ल्यावरती. यालाच प्रसन्नगड म्हणून ओळखलं जातं. आता प्रसन्नगड का म्हणतात हे तुम्हाला वरती गेल्यानंतर कळणारच आहे. तर आत्ता आपण ज्या पॉईंटला आहोत तो पॉईंट आहे चावंड किल्ल्याचा फाटा. हा जो रोड आहे तो आहे जुन्नर ते नाणेघाट. इकडे इकडनं आपण जिकडनं आलो ते आहे 15 किलोमीटरवरती जुन्नर शिवनेरी किल्ला, आणि हे उजवीकडं आहे नाणेघाट जीवधन किल्ला, तो पण 15 किलोमीटरवरती आहे, आणि दोघांच्या मध्यावरती हा आहे चावंड किल्ला. तर ह्या फाट्यावरनं आपल्याला 1-1.5 किलोमीटर गेल्यानंतर कच्चा रोड लागतो. तिथे आपल्याला गाडी सोडून पुढच्या ट्रेकला सुरुवात करायची. तर चला ट्रेकला आपण सुरुवात करूयात. जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, हडसर, शिवनेरी आणि चावंड. चावंड याचं अंतर पुण्यापासून 120 किलोमीटर तर मुंबईवरून 230 किलोमीटर इतकं आहे. जर तुम्हाला सह्याद्रीचा रांगडा इतिहास आणि निसर्गाचा थरार अनुभवायचा असेल तर चावंड किल्ला तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. हा किल्ला सातवाहन काळात बांधला गेला असून शिवकाळात याचे महत्त्व वाढले. सन 17 मे 1672 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला होता. त्या नाणेघाटाच्या फाट्यावरून आपण 1 किलोमीटर आत आल्यानंतर एक इकडनं कच्चा रोड जातो उजव्या साईडला, तिकडनं आपण पाठीमागनं आलो. तर इकडे गडाकडे कच्चा रोड जातोय. तर इथे जास्त पार्किंगची सोय नाही आहे. रोडच्या साईडलाच गाडी पार्क करून आपल्याला इथनं पायी जावं लागणार आहे. कमीत कमी अर्धा किलोमीटर आपल्याला गडाच्या पायथ्याला पोहोचायला लागणार आहे. समोर पायरी मार्ग दिसतोय. गडाच्या सुरुवातीलाच भक्कम असा पायरी मार्ग दिसतोय. चांगल्या कंडिशनमध्ये आहे, कुठे त्याची पडझड झाला दिसत नाही. गडावर पाहण्यासारख्या अनेक प्रेक्षणीय वास्तू आहेत, जसे की गणेश दरवाजा, जतन केलेली तोफ, टाके समूह, चावंडादेवीचे मंदिर, लेण्या, शिवमंदिर आणि विहंगम असा आजूबाजूचा प्रदेश. जिथे पायरी मार्ग सुरू होतोय ना, तर तिथेच 2 माहिती फलक आहेत गडाविषयी. त्याचा इतिहासही दिलाय, त्याची भौगोलिक माहिती सुद्धा दिली आहे, आणि मॅप सुद्धा आहे इथे. तसा हा गड जास्त फेमस नाही आहे, खूप कमी पर्यटक इथे असतात. वरती गडावरती एक चावंडा देवी आहे. त्या चावंडा देवीची यात्रेला मात्र इथे भरपूर गर्दी असते. जे ग्रामस्थ आहेत आजूबाजूच्या परिसरातले, तेव्हा खूप गर्दी असते या गडावरती. आणि पावसाळ्यात सुद्धा इथे गर्दी असते, कारण पावसाळ्यातलं वातावरण खूपच मस्त असतं. सो इथे ट्रेकर्स मोस्टली पावसाळ्यात येण्याचं प्रेफर करतात. मित्रांनो, प्रत्येक गडाचं काही ना काही वैशिष्ट्य असतं. आता या गडाचं वैशिष्ट्य पाहाल तर अख्खा हा एक सबंध कातळ आहे, एकदम खडा कातळ आहे, आणि तो फोडून या पायऱ्या तयार केल्या आहेत. अगदी निमुळत्या पायऱ्या आहेत, तुम्ही पाहू शकता. एकदम 1-1 फुटाची पायरी, आणि नुकतंच इकडं रेलिंग लावलं आहे. आधी तर रेलिंग वगैरे काय नव्हतं, त्यामुळे इथं दुर्घटना पण घडलेल्या आहेत. तर आता चांगलं काम केलं, इथं रेलिंग्स लावल्यात, तर सपोर्ट आहे. फक्त थोडाच पार्ट आहे हा, पण रिस्की पार्ट आहे. पावसाळ्यात इथे थोडीशी घसराघसरी होती, त्यामुळे एकदम जपून चला. एकदम जागेवरती पायऱ्या त्या. प्रत्येक ठिकाणी रेलिंगचा आधार घ्या. एवढाच पॅच फक्त थोडासा रिस्की आहे, परंतु काळजीपूर्वक केल्यानंतर तुम्ही व्यवस्थित वरती जाऊ शकता. अशा पॅचमुळे मी नेहमी सांगत असतो की ट्रेकच्या दरम्यान
शूज चांगले ग्रिपचे पाहिजेत. पूर्वी या ठिकाणी फक्त वायर रोप होते या रिस्की पॅचला. या पायऱ्या पाहू शकता तुम्ही कशा होत्या पायऱ्या. त्यानंतर हे रेलिंग्स बसवले त्यामुळे जरा सोपं झालं. एकदम जागेवरती खोल आहेत या पायऱ्या. ह्या खालचा पायरी मार्ग. ती अवघड चढण चढवल्यानंतर पुन्हा एकदा सिंपलसा पायरी मार्ग सुरू झालाय. या ठिकाणी पायरी मार्ग ज्यावेळेस आपलं भारत पारतंत्र्यात होता, इंग्रजांनी ज्यावेळेस आपल्यावर राज्य केलं त्यावेळेस बऱ्याच ठिकाणच्या किल्ल्यांची त्यांनी पडझड केली होती, सोडून लावून पायऱ्या फोडल्या होत्या, जेणेकरून आपले जे स्वातंत्र्य सैनिक आहेत ते वरती किल्ल्यावरती लपणार नाहीत. तर अशाच प्रकारे या ठिकाणचा सुद्धा पायरी मार्ग फोडण्यात आलेला आहे. खूप चांगल्या पायऱ्या होत्या, पण इथून पुढचा पायरी मार्ग आता टोटली उद्ध्वस्त झालेला आहे. या प्रकारच्या पायऱ्या पाहून आपल्याला हडसर किल्ल्याची आठवण होते. सेम असेच पायऱ्या आहेत हडसर किल्ल्यासुद्धा. हडसर किल्ल्यासुद्धा येथून पलीकडे फक्त 20-25 किलोमीटरवरती आहे. सेम अशाच पायऱ्या आहेत तिथल्यासुद्धा, आणि त्याही एकदम खड्या चढणीच्या. फक्त 2च मिनिटाचे चढणे, पण नको नको झाले. आजच्या अनुभवावरून एक गोष्ट शिकायला भेटली की बाबा ट्रेकमध्ये गॅप पडायला नको. गॅप पडला की असे हाल होतात. कमीत कमी महिन्यातनं एक ट्रेक तरी केलाच पाहिजे, तरच तुमचा फिटनेस राहणार आहे. नाहीतर हे वाढायला सुरुवात होते. आलोच, फक्त 2 मिनिटात आपण आता गडावर पोहोचतोय. समोर आपल्याला गडाची तटबंदी दिसते, म्हणजे आपण मोस्टली गडावरती आलेलो आहोत. या पायऱ्यांच्या शेवटच्या टप्प्याला एकदम जागेवरती पायऱ्या आहेत, उंच पायऱ्या आहेत, या खड्या चढण्याच्या पायऱ्या आहेत. त्यामुळे बहुधा या रिस्की पॅचवरती रेलिंग बसवायचं नियोजन दिसतंय. त्यासाठीच कदाचित ह्या पायऱ्यांच्या साईडने जे गवत होतं, झाडझुडपी होती छोटी छोटी, हे सगळे कट केलं दिसतंय आपल्याला. आणि या ठिकाणी नक्कीच रेलिंग बसवायचं काम दिसतंय त्यांचं. आता चांगला सपोर्ट होईल या रेलिंगचा. चढताना काय वाटत नाही, पण उतरताना डायरेक्ट जागेवर जी दरी दिसणार आपल्याला त्यावेळेस त्या रेलिंगचं आपल्याला खरं महत्त्व कळणार आहे. किंवा पावसाळ्यातसुद्धा त्याचा खूप उपयोग होईल. ज्यावेळेस पाणी वरनं वाहत असताना आपण गडउतार होत असतो, खाली फरशा शेवाळलेल्या झाल्या असतील पायऱ्या, तेव्हा पण या रेलिंगची नक्कीच गरज असणार आहे. फायनली आपण आलो आहोत गडाच्या प्रवेशद्वार. हे आहे गणेश दरवाजा. आता गणेश दरवाजा का म्हणतात हे तुम्हाला इथलं गणेशाची मूर्ती पाहून दिसेल. इथे वरती गणेशाची एक मूर्ती दिसते तुम्हाला. थोडी पडझड झाली त्याची, परंतु इथं गणेशाची एक मूर्ती आहे. प्लस इथे पण एक गणेशाची मूर्ती आहे. या 2 मूर्त्यांमुळं याला गणेश दरवाजा असं म्हणतात. आजही एवढे वर्ष झाले तरी एकदम भक्कमपणे हा उभा आहे. ह्याचं जे बांधकाम आपण पाहिलं, खूप मोठे मोठे दगड आहेत आणि एकदम स्ट्रॉंग कातळात उभे केलेले दगड आहेत. तटबंदी याची एकदम पक्की आहे, कुठेच जी पडझड नाही आहे. आणि महाराजांचं तुम्ही पाहताल तर कुठल्याही गडा किल्ल्यावरचे जे प्रवेशद्वार असतात ते गोमुखी प्रवेशद्वार असतात. म्हणजे तुम्ही पाहताल की खालनं आपण ज्यावेळेस येतो तर आपण तर डायरेक्ट स्ट्रेट दरवाजा नसून इकडे झाकलेला असतो, डावीकडे किंवा उजवीकडे असे सोडून घेऊन ओळसा मारून दरवाजा असतो. जर तुम्ही तिकडनं हत्ती घेऊन आलात दरवाजा फोडायला किंवा काय, तर त्याला जास्त रूम भेटत नाही ते दरवाजा फोडण्यासाठी. त्यामुळे कधीही कुठल्या गडावर आपण पाहतो तर गोमुखी प्रवेशद्वार असतं. हे एक महाराजांच्या किल्ल्यांची खासियत आहे. आता दरवाजा नाही, फक्त इथं कमालाची शिल्लक आहे. ह्या गडावरनं आपण दरवाजेमधून आत गेल्यानंतर गडावर प्रवेश करतो आणि इथून पुढे होतो मुख्य गड. तर गणेश दरवाजेमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक स्ट्रक्चर असते. तिकडनं वरती एक छोटंसं भुयार किंवा ते एक वॉटर ड्रेनेज आपण म्हणू शकतो. गडावरचं जे पाणी आहे तर त्या भुयारामधनं हे जी खाच दिसते बघा, तर ते पाणी डायरेक्ट खाली न पडता ह्या खाचेद्वारे इथे साठवण्याची सोय केली. इथे एक थोडा खड्डा केला आहे आणि इथे पाणी साठवण्याची सोय केली.
म्हणजे ज्यावेळेस इथे द्वारपाल असतील, गडाचं रक्षण करणारे जे द्वारपाल असतील, त्यांच्या पाण्याची सोय इथे होत होती. तर खूप विचारपूर्वक हे काम झालं या दरवाजाचं. तुम्ही एकदम क्लिअरली पाहू शकता, तिकडनं वरनं आलं गडाच्या त्या तटबंदीच्या पलीकडचं पाणी ह्या खाचेतनं इथं साठवलं आहे. सेम तसंच तुम्ही इकडे पाहू शकता, तिथे सुद्धा ड्रेनेज आहे. हे जे पाणी वरचं आलं ना, तिकडनं साईडनी खाली जायचं. पायऱ्यांवरती डायरेक्ट येत नसायचं, त्यामुळे थोडं सेफ्टी होत असेल पावसाळ्यामध्ये. आपल्याला इथे एक लोखंडी खांब दिसतोय. बारकाने पाहिलं तर आपल्या लक्षात येत आहे की वरच्या ज्या प्रवेशद्वाराच्या तोडी आहेत त्या तुटल्यात बघा. इकडनं तुटल्यात, इथनं सुद्धा तुटल्यात. मग ते तुटून टोटल खाली येऊ नये म्हणून ह्या दोन्ही साईडने असे खांब उभारून त्यांना सपोर्ट दिलाय, जेणेकरून ते दगड वरच्यावरच राहतील, खाली कोणाच्या डोक्यात पडणार नाही किंवा ह्या प्रवेशद्वाराची पडझड होणार नाही. तर चांगलं काम केलंय पुरातत्व खात्याने. इथे देखील हा दगडाचा पार्ट तुटलेला आहे. मग हा दगडाला सपोर्ट नाही राहिला. मग ह्या दगडाला सपोर्ट देण्यासाठी इथं लोखंडी बार बसवले तिथं, जेणेकरून ह्याला पण सपोर्ट राहील आणि हा दगड सुद्धा खाली येणार नाही. या गणेश दरवाजामध्ये आपण हे दोन जे होल पाहतोय ते असतं आपल्याला जो ओंडका असतो दरवाजा ओढून घेतल्यानंतर कडेसारखा त्याचा वापरतो, ते ओंडका लावायचे. आणि ही जी बाजू पाहताल तुम्ही दरवाजाची, तर पूर्ण कातळात कोरलेली हे छन्नीचे तुम्हाला घाव दिसतील. म्हणजे कुठलेही दगड इथे आणलेले नाही त्या दरवाजाला, हे छन्नीने तासून तयार केलेला हा दरवाजा आहे. आणि इथे तुम्ही बारकाईने पाहताल तर पाण्याची जाण्याची सुद्धा सोय इथं केलेली आहे. इकडनं खाली पाणी जायचं आणि मगाशी आपण पाहिलं तिकडे सुद्धा पाणी जाण्याची ड्रेनेजची सिस्टीम होती. तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपले जे जुने लोक होते किती हुशार होते आणि किती प्लॅनिंग त्यांचं असायचं. गणेश दरवाजाकडनं वरती आल्यानंतर उजवीकडे एक वाट जाते गडावरती. तर ते वाट आता आपल्याला पाण्याच्या टाकीकडे घेऊन जाते आणि त्याच्याच पुढे लेण्यासुद्धा आहेत. त्या लेण्यासुद्धा आपण पाहणार आहोत. तुम्ही ते बारकाने पाहिलं तर पुन्हा एकदा आपल्याला हे अधोरेखित होते की ह्या गडावरची जी ड्रेनेज सिस्टीम होती किती स्ट्रॉंग होती. पूर्ण वरून वाहून येणारं पाणी ह्या ओघळीद्वारे खाली नेलं जायचं. तर हा होता चावंड किल्ल्याचा भाग 1. भाग 2 हा पुढील आठवड्यात येईल, ज्यामध्ये आपण चावंडदेवीचं मंदिर, 7 पाण्याच्या टाक्या, लेण्या, पुरातन असे शिव मंदिर आणि गडाचा बाकीचाही परिसर आपण पाहणार आहोत. सो स्टे ट्यून. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, हाईप करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.